नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी विथ युनिफॉर्म अँग्युलर वेलॉसिटी. ओके, मग त्याचं इक्वेशन काय आहे? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आपण लास्ट लेक्चरमध्ये हे बघितले, पण हेच इक्वेशन आपण ह्या लेक्चरमध्ये प्रूव्ह करून दाखवणार आहोत. आता याच्यामध्ये बघा, आपण एक रोटेटिंग बॉडी कन्सिडर केला, त्याच्यामध्ये त्याचं सेंटर इथं आहे, बरोबर. आता पहिल्यांदा मला सांगा की लिनियर मोशनमधली आपली कायनेटिक एनर्जी काय असते? हाफ mv स्क्वेअर. मग तुम्हाला काय इक्वेशन दाखवलं मी? हाफ म्हणजे ह्याचं फॉर रोटेटिंग बॉडीसाठीचं कायनेटिक इक्वेशन काय दाखवलं? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच काय तर मासला रिप्लेस कोण करतं तर मुवमेंट ऑफ इनर्शिया, अँड लिनियर वेलॉसिटीला कोण रिप्लेस करतं तर अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. ओके, म्हणजेच काय ही रोटेटिंग बॉडी आपली विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीनं ही रोटेट व्हायला लागली, बरोबर. ह्याच्यामध्ये इथं आपण सेंटर कन्सिडर केला. आता ह्या रोटेटिंग बॉडीवरती काय असणार? नंबर ऑफ पार्टिकल्स असणार, बरोबर. आणि त्याचं काय प्रत्येकाचं मासेस काय असणार? सेपरेट असणार. पहिल्यांदा आपण याच्यावरती पार्टिकल कन्सिडर करूया. ह्याच्यावरती मास कन्सिडर करूया. मास m1 m2 m3 m4 अँड mn, कारण नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत त्याच्यावर, बरोबर. अँड हा जो आपला काय मधला ॲक्सिस आहे त्याच्यापासूनचा जो डिस्टन्स आहे तो किती आहे आपला ह्याचा? r1 r2 r3 r4 अँड rn, म्हणजे कुठून? ॲक्सिसपासूनचा. ओके, हा काय झाला आपला ॲक्सिस ऑफ रोटेशन. देन आता हा विथ कॉन्स्टंट अँग्युलर ओमेगाने हा काय होते? रोटेट होते. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी त्याची वेलॉसिटी असणार, म्हणजे याची लिनियर वेलॉसिटी ह्याला प्रत्येकाला मिळणार. पहिला इथं आली v1, प्रत्येक पार्टिकलची देतोय आपण v2. हा काय झाला आपला? इथं वेलॉसिटी आपण कन्सिडर केली याची प्रत्येक ह्याची. देन हा आपला झाला ॲक्सिस, झेड ॲक्सिस. ओके, आणि हा कसा फिरतोय तर ही बॉडी रोटेटिंग पोझिशनला, म्हणजे कशी? आता फॅन कन्सिडर करा, किंवा आता ह्या बाणावरून तुमचं लक्ष येईल. म्हणजे काय? रोटेटिंग बॉडी आहे ही तुमची विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे याची अँग्युलर वेलॉसिटी इच पार्टिकलसाठी काय सेम, म्हणजे तो इथे जरी असला तरी सेम किंवा इथे असला तरी सेम. कन्सिडर ए रिजिड बॉडी कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मास m1 m2 m3 अँड नंबर ऑफ पार्टिकल्स. म्हणजे तेच कसं लिहू शकतो आपण? m1 m2 m3 म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स आपण एवढं लिहू शकत नाही, मग तेच आपण कसं लिहिणार? ओके, देन दिस पार्टिकल सिच्युएटेड ॲट डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे इथून काय तर डिस्टन्स आहे, तो काय आपला r1 r2 r3 म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, त्यामुळे काय झालं आपण rn इथं डिनोट केलं, कारण डिस्टन्स प्रत्येक पार्टिकलचं काय असणार आहे? सेपरेट असणार आहे. ईच पार्टिकल मूव विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. म्हणजे ह्याची अँग्युलर वेलॉसिटी काय सेम आहे प्रत्येक पार्टिकल. आता आपल्याला सर्वांना माहीत आहे द रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. ते काय आपलं इक्वेशन? v इज इक्वल टू r ओमेगा. ओके, हे माहीत आहे आपल्याला. मग आपल्याला आता काय काढायचं तर लिनियर वेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल ऑफ मास m1, म्हणजे फर्स्ट पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी. v मीन्स लिनियर वेलॉसिटी काढायची आपल्याला विथ कन्सिडर अँग्युलर वेलॉसिटी. ओके, मग फर्स्ट पार्टिकलसाठी काय मिळणार आपल्याला? v1 r1 ओमेगा, कारण अँग्युलर वेलॉसिटी काय आपली कॉन्स्टंट. ओके, सिमिलरली आपण सेकंड पार्टिकलसाठी कसं लिहू शकतो? आपण कसं लिहू शकतो? v2 इज इक्वल टू r2 ओमेगा. सेम v3 थर्ड पार्टिकलसाठी v3 इज इक्वल टू r3 ओमेगा. ओके, आणि नंबर ऑफ पार्टिकलसाठी कसं लिहिणार आपण? vn इज इक्वल टू rn ओमेगा. ओके, आता लिनियरसाठीचं कायनेटिक एनर्जी इक्वेशन काय आपलं? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, बरोबर. मग आता इथं आपल्याला काय करायचं आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल काढायची. ओके, मग ते काय येणार आपलं? फर्स्ट पार्टिकलसाठी कायनेटिक एनर्जी 1 इज इक्वल टू हाफ m1
V1 स्क्वेअर. आता V1 तुम्हाला माहिती आहे काय आपला R1 ओमेगा तोच इथं पुट केला पण म्हणजे काय झालं हाफ M1 V1चा स्क्वेअर म्हणजे काय झाला ह्याचा स्क्वेअर R1 ओमेगा ह्याचा स्क्वेअर. देन आतल्या टर्मचा पण स्क्वेअर करून घेतला आपण हाफ M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. हे मिळेल आपल्याला. आता पुढचे जे पार्टिकल्स आहे ते तुम्हाला डायरेक्ट देते मी. तर सिमिलरली फॉर सेकंड पार्टिकल हे झालं तुमचं फर्स्टसाठी. आता सेकंडसाठी बघा इथे बघा सिमिलरली पहिलं जसं काढलं तसं आपण इथं मी डायरेक्ट दिलं तुम्हाला. तर सिमिलरली सेकंड थर्ड आणि जो आपला nth पार्टिकल त्याच्यासाठी आपल्याला कायनेटिक एनर्जी इक्वेशन काय मिळाली बघा. ओके. आता आपण इथे काय करतोय तर आपल्याला रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी काढायची बरोबर. मग आधी आपण काय केलं प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढून घेतली आहे. आता टोटल कायनेटिक एनर्जी काढायची असल्यानंतर काय करायचं आपल्याला तर ह्या सगळ्या कायनेटिक एनर्जी सम करायचे. देन आपल्याला काय टोटल कायनेटिक एनर्जी मिळणार. आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आपण मगाशी काढली बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे तर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी काढायची. म्हणजे आपल्याला काय करणार ते मिळालेल्या कायनेटिक एनर्जी सम कराव्या लागणार आपल्याला. मग आपल्या मगाच्या मिळालेल्या व्हॅल्यू फक्त आपण इथं पुट करूया प्रत्येक कायनेटिक एनर्जीच्या ठिकाणी. आपण काय केलं मिळालेल्या ज्या कायनेटिक एनर्जीच्या व्हॅल्यू त्या काय आपण इथं पुट करून घेतल्या. ह्याला इक्वेशन नंबर काय तर देऊया आपण. इक्वेशन नंबर 1च म्हणाल. ओके. पण आता आपण हेच कसं लिहू शकतो ह्याच्यातून ओमेगा आपण जर कॉन्स्टंट बाहेर घेतला तर रिमेनिंग काय राहील आपलं इथं हाफ ओमेगा स्क्वेअर ओके. म्हणजे एवढी टर्म आपली इथं शिल्लक राहिली. ओके. आता हेच कसं लिहू शकतो आपण समच्या फॉर्ममध्ये घेऊ शकतो. म्हणजे कसं म्हणजे ही टर्म फक्त बघा इथं म्हणजे कशी लिहितो समेशन ओव्हर I इज इक्वल टू 1 2 3 1n ओके. आता बघा आयची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर तुम्हाला हे मिळणार 2 पुट केली तर हे मिळणार बरोबर. आता समेशनचा अर्थ म्हणजे प्लस प्रत्येक ठिकाणी येणार तुमचं म्हणजे ही टर्म आहे तशी मिळणार तुम्हाला. मग ही टर्म फक्त ह्यानं रिप्लेस करूया आपण. ओके. पण समेशन ओव्हर MI RI स्क्वेअर म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय म्हणतो आपण दिस क्वांटिटी नथिंग बट मुवमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच हे म्हणजेच काय म्हणू शकतो आपण I इज इक्वल टू म्हणजे हे आपलं काय मिळालं मुवमेंट ऑफ इनर्शियाचं इक्वेशन. म्हणजे फक्त I इथं पुट करता म्हणजे इक्वेशन काय मिळालं आपल्याला कायनेटिक एनर्जीचं हाफ I ओमेगा स्क्वेअर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. इक्वेशन काय मिळालं हाफ I ओमेगा स्क्वेअर. ओके. आता हे बघा किती सिमिलर आहे. हे तुमचं झालं फॉर रोटेटिंग बॉडी. तर लिनियर मोशनसाठीचं काय आपलं हाफ MV स्क्वेअर. इथं बघा लिनियर वेलॉसिटी व्ही वापरल्या इथं अँग्युलर वेलॉसिटी. इथं मुवमेंट ऑफ इनर्शियाला कोणी रिप्लेस केलं आहे मासनं. ओके. आता पुढं बघा आता आपल्याला इक्वेशन काय मिळालं हाफ I ओमेगा स्क्वेअर. ओके. पण ओमेगा इज इक्वल टू तुम्हाला काय माहिती आहे टॉईस पाय अपॉन टी. 1/t म्हणजेच काय म्हणतो आपण तरी एन फ्रिक्वेन्सी म्हणजेच कशी लिहू शकतो आपण टॉईस पाय एन. ओके. आता हीच व्हॅल्यू आपण इथे पुट करायची म्हणजेच काय झालं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ I. आता ह्याचा स्क्वेअर झाला म्हणजे काय झालं 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. 2ने ह्याला आपण डिवाइड केलं म्हणजे काय झालं 2. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 2I पाय स्क्वेअर n square. Okay, these terms are constant, then kinetic energy is equal to constant n square. Constant replace with proportionality constants. Proportionality means kinetic energy is proportional to principal quantum number. हे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये प्रूव्ह करण्यासाठी विचारले जाऊ शकतात.
आता याच्यामध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तो म्हणजे शो दॅट कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके. आणि सेकंड काय विचारू शकतो तर शो दॅट कायनेटिक एनर्जी इज प्रपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके. नोट्समध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये मी दिलेलं आहे आणि तुम्हाला जरी काही शंका आली तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.